ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। त्यानंतर आपण जाणून घेऊयात शेती जगतासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या। लातूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोनखेड गावातील शेती अक्षरशः वाहून गेली आहे। तेरणा नदी सोनखेड आणि बोरसुरी या गावातून वाहते आणि या नदीवर कोल्हापुरी टाईप बंधारा बांधण्यात आलाय। 6 दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने या भागामध्ये प्रचंड पाणी आलं आणि त्यातच माकणी प्रकल्पातून विसर्ग सुरू झाला आणि कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे योग्य वेळी उघडता आले नाहीत। यामुळे या ठिकाणी नदीनं आपला प्रवाह बदलला। नदी किनाऱ्यावरच्या जवळपास 35 ते 40 एकर शेतामध्ये शिरली आणि ती शेती वाहून गेली। अतिवृष्टीमुळे लोकांचं पीक वाया गेलं होतं, मात्र आता शेती सुद्धा वाहून गेल्यानं जगायचं कसं हा प्रश्न शेतकऱ्यासमोर निर्माण झालाय। शेतामध्ये नवीन प्रयोग करावा म्हणून लातूरमध्ये 2 शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पपईची लागवड केली होती। पपईचं पीकही चांगलं आलं होतं। व्यापाऱ्यांना पपई विकल्यानंतर दोघा शेतकऱ्यांना लाखोंचं उत्पन्न मिळणार होतं, मात्र अतिवृष्टी झाली आणि होत्याचं नव्हतं झालं। सोन्यासारखी बहरलेली पपईची फळबाग क्षणार्धात उद्ध्वस्त झाली। 5 एकरावर आता अक्षरशः पपईचा सडा पसरलाय। दोन्ही शेतकऱ्यांनी खासगी सावकाराकडून कर्ज काढून पपईची लागवड केली होती, मात्र आता हातातोंडाशी आलेलं पपईचं पीक गेल्यामुळे दोघा शेतकऱ्यांवरती मोठं संकट ओढावलेलं आहे।